हॅलो फ्रेंड्स, आज आपण नॉइज या मॉडिफायरचा यूज कसा करायचा ते आज आपण आजच्या सेशन मध्ये बघणार आहोत. ओके, फर्स्ट ऑफ ऑल आपण या ठिकाणी येणार आहोत क्रिएट टॅब वरती. क्रिएट टॅब वरती आल्यानंतर आपण एक प्लेन या ठिकाणी ड्रॉ करून घेणार आहोत. मी असा एक प्लेन ड्रॉ केला. ओके, त्याला आपण थोडस वरती मूव्ह करून घेऊ. या प्लेनचे काही सेगमेंट आपण इन्क्रीज वगैरे करून घेणार आहोत. मी असे सेगमेंट इन्क्रीज करतो. विड्थ आणि लेंथ सेगमेंट दोन्ही पण तुम्हाला इन्क्रीज करून घ्यायचे आहेत. ओके, त्यानंतर मॉडिफायर लिस्ट मध्ये येणार मी आणि नॉइज हे मॉडिफायर इथं मी सिलेक्ट करणार. ओके, नॉइजला सिलेक्ट केलं त्यानंतर तुम्ही इथून त्याचं नॉइजची जी स्केल वगैरे असेल ते तुम्ही इन्क्रीज वगैरे करू शकता. ओके, तर फॅक्टरला मी क्लिक केलं ते पण आपण इथे इन्क्रीज वगैरे करून बघू शकतो रफनेस. ओके, एक्स वाय ची व्हॅल्यू पण आपण या ठिकाणी इन्क्रीज करणार आहोत. तुम्हाला हळूहळू नॉइजचा इफेक्ट या ठिकाणी शो होणार आहे. ओके, तर असा नॉइजचा इफेक्ट तुम्हाला शो होईल. तुम्ही इथून त्याला ऍडजस्ट वगैरे करू शकता. ओके, अशा प्रकारे आपण त्याला ऍडजस्ट वगैरे करू शकतो. त्याचा जो फेज असेल त्याला किंवा फ्रिक्वेन्सी असेल ती कमी जास्त करू शकता तुम्ही. ओके, अशा प्रकारे तुम्ही नॉइजचा यूज करून अशा प्रकारचं एखादं त्याला आपण काय म्हणू शकतो, एखादा व्ह्यू म्हणू शकतो किंवा एखादी इमेज वगैरे क्रिएट करून ते आपण अप्लाय करू शकतो एखाद्या ऑब्जेक्ट वरती. ओके, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन तुम्ही क्रिएट करू शकता मॉडिफायरचा यूज करून. सो थँक्यू फ्रेंड.